तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 7:47 जरा लवकरच चालू आहे। तर बघूया आज काय होते काय नाही। आय होप लवकरात लवकर हो। 1600 रुपये 200चे सीएनजी टाकले आता जस्ट, आणि नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे। तर चला श्रीगणेश करूया। आय होप पहिली ऑर्डर 100-200ची पडावं मोठी। सकाळ सकाळ मोठे पडले ना म्हणजे दुपारी जरा टेन्शन कमी होतं नाही का। तर बघू काय होतं काय नाही। चला अंधेरा कायम राहील। तर मित्रांनो पहिली ऑर्डर पडलेली रॅपिडोची 48 रुपयाने जस्ट ड्रॉप झालेली आहे। जी पडेल ती घ्यायची भाऊ। कात्रज चौकात सोडायचं आता मी आहे कात्रज चौकात। बस डेपोचे तर आता बघायचे, इथनं हलायचं नाही, इथनं जी पडेल ती उचलायची। बघू कुठली पडते कुठली नाही। चला रॅपिडो आणि ओला दोन्ही चालू आहे मित्रांनो। दुसरी ऑर्डर बी लगेच पडली, लगेच ड्रॉप झाली। दुसरी ऑर्डर पडलेली आपल्याला लगेच तिथनंच कात्रजच्या मेन बस स्टॉप तिथनं, आणि जायचं होतं स्वामीनारायण मंदिर। आपण आता आलो आहोत स्वामीनारायण मंदिरच्या इकडं। जर कोणी विजिट नसेल केलं तर आत्तापर्यंत करा, लवकर करा, कारण खूप फेमस प्लेस आणि जे मंदिर जे बघण्यासारखं आहे ते खूप भारी क्वालिटी आहे। जेव्हा तुम्ही कट झालं कारण ऑर्डर पडलेली पण ती ॲक्सेप्ट नाही झाली, 94 रुपयाची होती ओलाची। हे असंच असतं, ते पट्टी संपायच्या आतच होते। मला वाटतं ओलाला रिचार्ज मारून फालतूगिरी चालली उगाच नाही का, फक्त रॅपिडोवर करावं। उगाच 10 रुपये बी काय झाडाला लागल्यात का, 10 रुपये कशाला पोडायचे। आता सांगत होतं की स्वामीनारायण मंदिर जे आहे ते खूप चांगलं आहे, बघण्यासारखं आहे। तर तुम्ही कधी आलात पुण्यात तर एकदा स्वामीनारायण मंदिरला व्हिजिट करा। कोणाला लोकेशन माहीत नसेल तर गुगल करा स्वामीनारायण मंदिर नियर बाय कात्रज, लगेच येईल। नरेमध्ये येते, नरे कात्रज जवळजवळच आहे। कात्रजमध्ये आला कोणालाही सांगितलं, कुठल्याही रिक्षावाला सांगितलं 100 रुपये तुम्हाला सोडत, 100 रुपये डोक्यात पाणी, नाही तर डायरेक्ट मीटर टाका, कावेल 120 10-20 इकडे तिकडे होतील, 100-120 धरा। तर सुरुवात चांगली झालेली। तर आत्तापर्यंत टोटल 139 झाल्यात। रॅपिडोची कृपा, ओलाची तर कृपा अजून झाली नाही। तर बघू ओला कधी ऑर्डर देते कधी नाही। आय होप एखादी मोठी ऑर्डर द्यावी। चला तर मित्रांनो 1-2 ओलाची ऑर्डर पडलेली आपल्याला, 1-2 ओलाची ऑर्डर पडलेले 50 आणि 49। मग आपण नरेमध्ये होतो, नरेमधनं आपल्याला एक ऑर्डर पडलेला आहे कॅम्परा 239 रुपयाने मीटरनी। नशीब चाललेलो ओलाची ऑर्डर दिली, 5-10 मिनटं बसलेलो हायवेला, बसले नाही का, म्हणजे ऑर्डर पडत नव्हते। म्हणलं चला नवले हॉस्पिटलकडे, तिकडं कोण ना कोण भेटेल। जाताच एक माणूस भेटला मला, मला म्हणला कॅम्प चढू म्हणलं, देव पावला डोक्यात लगेच आकडा आला 200 रुपये। 200 भेटले तर लय झाले म्हणलं, 239 झाले म्हणलं, दिवस पावला। तर आता आपण आहोत कॅम्पात, इकडे मेन चौकच समजा कॅम्पस। हा कॅम्पसले मेन चौक आहे, मी जिकडे जाईन तिकडे मेन चौक असते। तर आता इथून बघूया कुठं ऑर्डर पडते कुठं नाही, जिकडे पडतं तिकडे जायचे। टोटल आय थिंक 14 कॅल्क्युलेटर मारले बरं का, पण नाही का बरंच हुशार। 239 आणि टोटल 500ला 14 रुपये, म्हणजे 500 दूर आपण आत्तापर्यंत 500 रुपये झाल्यात। आणि वाजल्यात 10:32, 10:30 झाल्यात, 500 रुपये झालेत। नॉट बॅड, कालपेक्षा तर बरे। आणि बघूया मग आता पुढे कधी कसं ऑर्डर जे भेटेल ते मारायची भाऊ, काय विषय नाही। आता जस्ट जेवण झाले, वाजले 1:30, खूप उशिरा जेवण झाले। छोटे छोटे ऑर्डर मारत आपले 700 रुपयेच झालेत, जे की खूप अवघड आहे। माझ्या हिशोबाने आतापर्यंत 1001 रुपये हरवले, पण आपल्या हिशोबाने ऑर्डर पडतात बरं का, आपण हाताला लागत नाही। ओलाचे उबेर तर नाही, फक्त आपण रॅपिडो देव पावला। सकाळी 239ची म्हणजे नाही का मीटरने ऑर्डर भेटलं आहे, तसंच अजून 2-3 भेटले तर 1.5-2 होऊ शकतात, काही होऊ शकतात। मी पहिलं बी सांगितलं तुम्हाला, 1000 बी होऊ शकतात, 700च्या पुढं जाऊ बी नाही शकत, किंवा 3.5-3.5 बी होऊ शकतात, काही होऊ शकतं। तर बघत राहा शेवटपर्यंत, आणि बघा आज किती होतात किती नाही मला माहीत नाही काय नाही, पण माझं टार्गेट आहे 1600चं, मला 1600 करायच्यात। आणि जे की आपण आता 700 रुपये केलेत आणि आपल्याला 900 करायचं, तर बघू 900 रुपये करत नाही। चला नशीब असेल खराब तर काय करणार, जी पडेल ती ऑर्डर घेणार। तर जेवल्यानंतर 200 रुपये झाले, छोटे छोटे ऑर्डर मारले 50-50चे 3-4, टोटल 900 रुपये झाले। आणि वाजल्यात 4:04 तरी ऊन बघा केवढं पडलं आहे। मोबाईल बंद होईल आता असं वाटतंय, नाही हां ब्राईटनेस चालतं, मला वाटलं 3, 2, 1 काउंटिंग झालं।
3 टून काउंटिंग झालं ना स्क्रीनवर माझ्या तर ऑटोमॅटिक बंद होतं, कारण मोबाईल हीट जास्त झाल्यामुळे ते ऑटोमॅटिक बंद होतं. सिस्टम भाई सिस्टम. तर ऊन बघू शकता तुम्ही, ऊन लय बाबा, ऊन एवढं आहे ना बघा कसं ऊन दिसतं, लय ऊन पडले. अजून बी असं वाटतं नाही का दुपारचे 2-3 वाजले असं वाटते. अजून मला वाटतं 6 नंतर ना ऊन कमी होतं. कोणीतरी काच डोळ्यावरच मारत आहे, म्हणजे पार्किंग करून गेलं बरोबर डोळ्यावरच पडते काय का. तर टोटल 900 रुपये झालेत आणि आपल्याला अजून 600 रुपये करायचे ना, 700 रुपये करायचे, 1600 ना, हां 700 करायचे. तर काय वाटतंय 4 वाजून 5 मिनिटानंतर 700 रुपये होतील का? आपण मग अशी घरापाशी होतो, मी म्हणलं नाही का तर अर्धा 1 तास झाला ऑर्डर पडत नव्हते आणि चला जाऊ घरी. पण उन्हाळा जर नसताना भाऊ खरं सांगतो घरी गेलो असतो, आणि ब्लॉग म्हणून नसतं ना तर खरंच घरी गेलो असतो. पण ब्लॉग बनवतो मुद्दा म्हणून थांबलोय, आणि ऊन आहे, 2 कारणं आहेत त्यामुळे थांबलोय, नाहीतर आता पण घरी गेलो असतो. आळशील आहे माणूस मी. तर थांबलं तर फायदा माझाच आहे साहजिक आहे, आणि थांबावंच लागेल मला, कारण 3 तारीख जवळ आली. बजाजचा आपला हप्ता आहे, गाडीचा हप्ता भरायचा आहे, थांबणंच आहे. आणि बँक बॅलन्स आपलं लिटरली खूपच कमी आहे, म्हणजे काहीच नाही असं म्हणायला लागेल. आणि आपल्याकडं आता तारीख किती आहे, आपल्याकडं काय सगळ्यांकडं 30 तारीख आहे, 22, 8 दिवस राहिले. 8, 9, 10, 30, 31, 1 दिवस सुट्टी. 8 दिवसात 8000, म्हणजे रोज आपलं जे आहे 1600-1700 ते केलं तर फायदा, नाही तर नाही आहे काय. म्हणून आजपासून सिरियसली काम करायचं आहे. 2-3 दिवस झालं टांगाळ मंगाळ चालू होतं माझं, निम्म्यातच जायचं किंवा नाही का हे करायचं ते करायचं, काय घरातली कामं आली ती आली, बाहेरची काम आली, मित्रासंग जा, इकडे जा तिकडे जा. त्यामुळे 2-4 दिवस झालं माझं ब्लॉग जो बघसाल तुम्ही तर तो आलेला नाही. ह्याच्या अगोदरचा जो ब्लॉग आहे तो 2-3 दिवसापूर्वीचा 2-3 दिवस आले ब्लॉगच आले नाही. करायचं शूट मी अर्धवट व्हायचे, जे की मलाच माझी येत नव्हती. तर जोपर्यंत मी सॅटिस्फाईड नाही आहे तोपर्यंत मी ते ब्लॉग अपलोड करत नाही. मला तो ब्लॉग कम्प्लिटली पाहिजे, म्हणजे तो 1600-1700चाच झाला पाहिजे. मी जर दुपारीच घरी गेलो तर तो ब्लॉग मी अपलोड करत नाही, कारण त्यातनं मग आपल्याला मोटिवेट करण्यासारखं नाही ना समोरच्याला. काय बरेच लोक मोटिवेट होतात आपल्याला बघून की बाबा चला हा करतोय आपण बी करूया. साहजिक आहे, मी बी असं कॅबवाल्यांचे रिक्षावाल्यांचे व्हिडिओ बघत असतो, मी बी मोटिवेट होत होतो. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, कोणाला बघून मोटिवेट होत असतो. त्यामुळे निगेटिव्हिटी नाही पसरत. त्यामुळे मी तसले जे आहेत ती साईड नाही दाखवत, आणि ती दाखवूच नाही. मला वाटतंय नेहमी पॉझिटिव्ह दाखवावे. कट झालं कारण ऑर्डर पडलेली, पण आपल्या हाताला नाही लागली, काय हरकत नाही. 75 रुपयाची ऑर्डर होती ओलाची, पण हाताला नाही लागली, काय हरकत नाही. तर तुम्ही म्हणसाल असं का ती बी साईड दाखवा असं म्हणसाल, तर त्या काय दाखवणार. दुपारपर्यंत केलेले असतात, 400-500 रुपये झालेले असतात. मग आपल्याला ऊन लागतं म्हणून घरी जातो, मग काय लोकांना मोटिवेट करणार, ऊन लागतं म्हणून घरी जावा. मग लोक का बघतील आपल्याला, नाही बघणार. साहजिक ही साईड कोणी सांगत नाही, पण मी सांगतो. बरेच यूट्यूबर किंवा कुठल्याही चॅनल उचलून बघा, त्याचे जे वाईट किंवा चुकीची पद्धत म्हणा ते कोणच दाखवत नाही. कोण का दाखवलं सांगा ना तुम्ही. कारण ते तुम्हाला एंटरटेन करायला असतात, तुम्हाला ते मोटिवेट करायला असतात, ते तुम्हाला त्यांची डार्क साईड म्हणा किंवा चुकीच्या काही चुकीचं असेल ते का दाखवतील तुम्हाला, जेणेकरून तुम्ही बी तसं वागताल असं नको. ते इन्फ्लुएन्सर तुम्हाला इन्फ्लुएन्स करतात, त्यामुळे ते तुम्हाला चांगलं दाखवणार, छानच दाखवणार. त्यामुळे ते मे बी एक प्रकारचं तेच यूट्यूबरच आहे, इन्फ्लुएन्स म्हणतावी आहे ना बघा, इन्फ्लुएन्सर आहे, जे की आपले ठीक आहे. आत्ता सध्याच्या घडीला मला वाटतं 99 सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे 100 धरा, एक तर झाला बी असेल व्हिडिओ अपलोड करतो पण 100 सबस्क्रायबर्स, 100पैकी जरी ब्लॉग एंड होणार आता. कारण बाहेर कसं लोक येते जातात, धक्का बिक्का लागेल कुठं काय कसं काय. तर मग अशी काय बोलवतो तेच डार्क साईट आणि हे ऑल दॅट होतच राहतं. कोण सांगतं कोण सांगत नाही, आपण सांगतो, आपण काय घाबरत नाही कोणाला, काय विषय. कारण आणि ते दाखवून बी काय फायदा नाही, उगाच डिमोटिवेट होऊन म्हणून दाखवत नाही आपण कोणाला डार्क साईट, की अजून माझं झालंच नाही. मग तो समोरचा म्हणणार काय इन्फ्लुएन्सर बने का तो, आपणच डिमोटिवेट होतो. त्यापेक्षा म्हणलं नाही दाखवलेलं बरं, जे पॉझिटिव्ह आहे तेवढंच दाखवायचं. कोण असं दाखवतं पण ते सगळं दाखवत राहतं, मग त्यात काय मजा नाही राहत. पॉझिटिव्ह छान दाखवायचं, छान व्ह्यूज घ्यायचे,
मज्जा एन्जॉय करायची लाईफ, काय टेन्शन घ्यायचं एवढं. आणि बघायला गेलं तर का होत नाही टार्गेट, तर त्याचं कारण तुम्हाला माहिती आहेत. आपण मधनंच जातो कधी कधी, जे की दुपारी ऊन लागतं किंवा काम असतात घरचे, त्यामुळं जर संध्याकाळी 9-10पर्यंत थांबलं साहजिक होणारच आहे. ऑर्डर नसतात तसे नसतात, असतात कधी कधी दुपारचे नसतात, पण सकाळ संध्याकाळ तर असतातच. तेवढं जरी केलं सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास 8 तास मोजून जरी केलं तरी 1,500 रुपये कसं बी होतात, 1,500-2 कसे बी होतात. करणार पाहिजे रे, कोण करणार. तुम्हाला माहिती आहे संध्याकाळचा बघा किती वाजलेत. आता बघा मागाशी किती झाले ते, जर दुपारी गेलो असतो तर नसते झाले, पण आता किती झालेत बघा माझे 1,200 रुपये झालेत. अजून 400 रुपये करायचे टार्गेटला. वाजलेत किती बघा 5:43, 6 वाजले आल्यात. आता मी कमिन्स कॉलेजला आहे. तर बघा मगाशीच जर दुपारी जेवल्यानंतर एक 2 तास मला ऑर्डर नव्हते, 1-2 तास, ज्याचं तिथून मी घरी जायचा प्लॅन चालला होता माझा. जर गेलो असतो तर काय झालं असतं, मस्त झालं टार्गेट काल परवासारखं, पण थांबलो म्हणून होतंय. आत्ता बी निघून गेलो इथनं, घर काय लांब नाही आपल्या जवळच आहे, इथून बी गेलो तर काय होणार नाही. पण जर थांबलो 6 तर वाजायला लागलं, 400 करायचे म्हणलं 8 वाजतील 9 वाजतील, वाजू दे 10 वाजू दे, काय फरक पडतो. कुठं जायचं घरी जाऊन, काय भाकर थापायचं आपल्याला नाही. काय तर ते बायकांची कामं बायका करतात, पुरुषांची कामं पुरुषांनी करावं. उगाच घरी जाऊन येतं. सकाळचं उठणं बघितलं तर आपलं असं ठरलेलं 6ला उठायचं 5ला उठायचं, पण ते होत नाही. काय होतं काय माहिती, झोप होत नाही, उशिरा उठतो. त्यापेक्षा मग उशिरा थांबावं आपलं असं आहे भाऊ. नाही होत ना उठणं सकाळी, काय हरकत नाही, रात्री उशिरा जा मग असं कर. पण तुझा टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय जाऊच नको घरी. आज काय बी हो भाऊ, 400 केल्याशिवाय जायचंच नाही. तर आज मला हे बघायचंच आहे 400 व्हायला किती वेळ लागतो झालं. कारण ऑर्डर पडलेली पण ते ॲक्सेप्ट नाही झाली. ओलाचं असंच आहे, ऑर्डर पडतात पण ॲक्सेप्ट होत नाही, हात लावतो पण निघून जातं. 70 रुपयाची ऑर्डर आहे, 70 रुपयाची ऑर्डर बी हाताला लागा नाही, काय करायचं आता. असं पण मला माहिती आहे कमिन्स कॉलेजला आहे आणि सॅटर्डे आहे म्हणलं कल्ला आहे भाऊ, विषय काय नाही. कुठनं बी ऑर्डर पडणार मला, तुम्हाला सांगतो मला कुठं ऑर्डर पडेल. परत एक ऑर्डर पडलेली 200 रुपयाची, साहजिक आहे, हाताला नाही लागली. 70ची लागली नाही तर 200ची काय लागणार. हां तर काय म्हणतो मी, मला कुठं ऑर्डर पडेल तर दगडूशेठ मंडई या साईडला, जिकडे ट्रॅव्हल शनिवार लोकांना फिरायला आवडतं तेच साहजिक आहे. थिएटर्स वगैरे, पब वगैरे, कोरेगाव पार्क किंवा कात्रज झू, प्राणी संग्रहालय जे आपल्या घराकडे आहे ते मग आपल्याला बरं पडतं. पण आपण जायचं नाही, तिकडे जरी पडलं तर जायचं, पण तिकडून जी पडेल ती घ्यायची. कारण आपल्याला 400 केल्याशिवाय घरी जायचं नाही म्हणजे नाही. आज बघूच काय होतंय. 2-3 दिवस झाले नाटके चालले नाही का, टार्गेट होत नाही म्हणून घरी चालले. म्हणजे ह्याच्यात चुकी आपलीच आहे की हे दुपारचं ऊन लागते त्यामुळे कमजोरी, आणि त्याच्या अगोदर मी आजारी बी होतो नाही का, त्यामुळे मला ते हे होत होतं, तसंच होत होतं नाही का 2-3 दिवस. त्यामुळे मी ब्लॉग बी बनवलं नाही, आणि बनवलं तर दुपारनं मग घरी निघून जायचं आणि डिलीट करायचं ब्लॉग असे डिलीट केले. निम्मे झालते ना, दुपारनंतर जायचंच नाही, मला नको वाटायचं. कमजोरीपणा, बाकी काय नाही, अशक्तपणा आला लगेच झालता तेच उन्हामुळं. पण आज मी थांबलोय भाऊ, आज जरा एनर्जी आली म्हणून थांबलोय. तर आज काय होऊ, टार्गेट केल्याशिवाय घरी जाणार नाही. दुपारचं काय झालं, 2 तास ऑर्डर नाही पडले, त्याचा फायदा झाला की उन्हात आपण तापलो नाही. तरी 1-1:30 वाजेपर्यंत काम केलं आपण, 1 वाजेपर्यंत. 1ला जेवायला बसलेलो, 1:30ला जेवण झालं, 1:30 नंतरनं 3 वाजेपर्यंत ऑर्डर नव्हते, म्हणजे 1.5-2 तास ऑर्डर नव्हते. ते मस्त फायदा. सारखं कट व्हायला लागले कारण ऑर्डर पडायला लागल्यात. आणि आत्ता जी ऑर्डर होती भाऊ 5 किलोमीटर पिकअप, 2 किलोमीटर ड्रॉप ओलाची, इग्नोर मारली. मग का उचलू मी, माझ्याला जर तुम्ही 70 रुपयाची ऑर्डर देत नाही, 200ची ऑर्डर देत नाही, मग तुमची ती 50 रुपयाची ऑर्डर मी का घेऊ. त्यात बी मला पिकअप लांबची देत आहे तुम्ही, मग मी काही येणार आहे का 5 किलोमीटर पिकअपला पैसे नाही भेटत, मग का जाऊ, साधी गोष्ट आहे. तर आत्ता एक रॅपिडोची ऑर्डर पडली 65 रुपयाने बिबवेळे, म्हणजे आपली रेकडं. पण साहजिक आहे आपण घराकडे जायचं नाही, घरापाशी पार घराच्या जवळ खिटून जरी ऑर्डर पडली ना भाऊ, तिथले तिथं खेळू. पण किंवा लांब पडली तरी चालेल, काय हरकत नाही. मग 400 केल्याशिवाय घरी जायचं नाही भाऊ. आज ना हे असं काय होतं, 3-4 दिवस झालं हे असं करत राहिलो ना आपण, नाही का टार्गेट होत नाही घरी चालून निमित्त ना, हेच सवय लागते आपल्याला दरवेळेस, आणि मग आपण हेच करत राहतो.